तुम्हाला असं वाटत आहे का की तुमच्या लिंगाचा आकार हा दिवसेंदिवस लहान होत आहे, त्यामुळे मला माझ्या संभोगामध्ये काही प्रॉब्लेम येतील, माझा संभोग पार्टनर हा माझ्यावरती खुश राहणार नाही, असं जर वाटत असेल तर तुमच्या लिंगाबाबत सर्व सविस्तर वैज्ञानिक माहिती जाणून घेण्याकरता हा व्हिडिओ पूर्ण बघा। तर बंधूंनो, आपलं संपूर्ण आयुष्य हे आपल्या संभोग सुखाच्या अवतीभोवती फिरत असतं आणि त्या सर्वांचा केंद्रबिंदू तो म्हणजे आपलं लिंग असते। प्रत्येकाला असं वाटतं असं की माझं लिंग हे मोठं असावं, मजबूत असावं आणि जास्त वेळपर्यंत टिकावं, परंतु काही कारणास्तव बऱ्याच तरुणांना असं वाटत आहे की दिवसेंदिवस आपलं लिंग हे लहान लहान होत आहे, त्याचा आकार कमी होतो, ते आकुंचन पावत आहे। तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की त्याचे कारणे काय आहेत आणि त्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत। कारण की लिंग आपलं जसं लहान होते तसं आपला कॉन्फिडन्स कमी होतो, आपल्याला संभोगामध्ये इंटरेस्ट राहत नाही, गिल्ट फील होतं, स्वतःविषयी न्यूनगंड वाटतो, म्हणून आपला परफॉर्मन्ससुद्धा कमी होऊ शकतो। मग प्रत्येकाला असं वाटत असते की माझं लिंग कसं वाढेल। तर याचे आपण 5 कारणं जाणून घेणार आहोत आणि त्यावरती उपाययोजनासुद्धा काय कराव्या जेणेकरून आपल्याला व्यवस्थित वाटेल ते सुद्धा जाणून घेणार आहोत। जेव्हा तुम्ही खूप ताणतणावामध्ये असता, स्ट्रेसफुल लाईफ जर जगत असाल तर तुमचा रक्तप्रवाह हा व्यवस्थित तुमच्या लिंगाकडे होत नाही आणि लिंगाचे इरेक्शनच तेव्हा होत असते जेव्हा तुम्ही त्या विज्ञानाचा अभ्यास कराल की लिंग हे इरेक्शन तेव्हा होते जेव्हा ब्लड फ्लो हा व्यवस्थित त्या ठिकाणी होतो, म्हणजे आपली संपूर्ण एनर्जी ही लिंगावरती जातो, तेव्हा लिंग हे मोठं होत असते। त्यामुळे जर असा विषय असेल तर लिंग तुम्हाला तात्पुरत्या कारणास्तव लहान दिसू शकते। दुसरं म्हणजे जर तुमचं खूप वजन जर वाढलं जर असेल तर पोट वाढलेलं असेल, तुमच्या मांड्या वाढलेल्या असतील, तुमचं ओव्हरवेट झालं असेल तरीसुद्धा त्या चरबीमुळं लिंग हे तुम्हाला तुमचं लहान दिसू शकते, तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो, परफॉर्मन्स हा कमी होऊ शकतो। आणि तिसरं हे सर्वसामान्यपणे दिसून येत असते, जर तुमचं वय जर का 50, 60, 70च्या आसपास असेल तर काही टिश्यूज प्रॉब्लेममुळे तुमचं लिंग हे आकुंचन पावू शकते, कारण की त्या ठिकाणी व्यवस्थित ब्लड फ्लो होत नाही। अशा वेळेस BP, शुगर, हार्ट प्रॉब्लेम किंवा अन्य प्रकारचे दीर्घ आजार हे सुरू होऊ शकतात। अशा वेळेस जर तुमच्या लिंगाचा आकार जर लहान जर वाटला तर काहीही चिंता करण्याचं कारण ते नॅचरली आहे। चौथं कारण असं सुद्धा असू शकते की जर तुम्ही खूप थंड ठिकाणी राहत असाल, AC मध्ये राहत असाल किंवा हिवाळाचा ऋतू सुरू आहे किंवा तुम्ही थंड पाण्याने नुकतेच आंघोळ करून आले आणि तेव्हाच बघितलं तरीसुद्धा असं होऊ शकते। आणि तुम्हाला लिंगाचा आकार कधी लहान वाटू शकतो, आणखी एक तुम्हाला बोनस कारण सांगत आहे, जर तुम्ही बाथरूममध्ये कोणाचं लिंग बघितलं मुतारीमध्ये लग्न करत असताना की त्याचं तर खूप मोठं आहे, माझं तर खूप लहान आहे, अशा वेळेससुद्धा तुम्हाला न्यूनगंड होऊ शकतो। आणि सर्वात महत्त्वाचं कारण खरोखरच तरुण याने घाबरलेले आहेत ते म्हणजे आहे ओव्हर मास्टरबेशन केल्यामुळे तुमच्या लिंगाच्या नसा ह्या कमजोर होऊ शकतात, त्या ठिकाणी व्यवस्थित ब्लड फ्लो होत नाही किंवा झाला तरी इरेक्शन येत नाही। सर्व काही ठीकठाक असताना तुम्हाला तुमचा लिंगाचा आकार हा लहान दिसू शकतो, तो ओव्हर मास्टरबेशन केल्यामुळे। आता त्यावरती उपाययोजना काय करायला पाहिजेत, तर सर्वप्रथम पहिल्या जे 4 महत्त्वाचे जे कारण आहेत ते आपण जसं बघितलं की मानसिक ताणतणाव, ओव्हरवेट, तुमचं वाढलेलं वजन आणि मास्टरबेशन, या 4 कारणासाठी एकच उपाय चालतो, तो म्हणजे काय, तुमची लाईफस्टाईल जी डिस्टर्ब झालेली आहे ती व्यवस्थित करणे। त्यासाठी योगा, प्राणायाम, व्यायाम, ते जेणेकरून त्या ठिकाणी व्यवस्थित ब्लड फ्लो होईल, तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती ही मजबूत राहील आणि योग्य तो डाएट, योग्य ती झोप, ह्या काही महत्त्वाच्या बेसिक गोष्टी आहेत, त्यावरून तुमचं सर्व काही ठीक होईल। मानसिकता अशी असू शकते, कारण की तुम्ही पॉर्न व्हिडिओ बघितले असेल, तुमच्या मित्राचं किंवा कोणाचं तरी आयऱ्या माणसाचं कुठेतरी बघितलं असेल संभोग करत असताना, तर त्यावेळेस त्याचं इरेक्शन होतं, त्यावेळेस तो ॲक्च्युअली संभोग करत होता, त्यावेळेस त्या ठिकाणी ब्लड फ्लो हा व्यवस्थित असू शकतो किंवा त्याचं फिजिकल तुमच्यापेक्षा अलग असू शकते, तो तुमच्यापेक्षा मजबूत असू शकतो, त्याचं जे अनुवांशिकता असेल त्यानेसुद्धा लिंग लहान मोठं होऊ शकते। त्यामुळे असं काही त्याचं तेवढं म्हणजे माझं तेवढंच हवं असा हट्ट नको आणि पॉर्न व्हिडिओ पूर्णपणे बंद करायचे आहेत। मास्टरबेशन हे बंद केलं तर तुमचं जे पेनिस आहे ते तुमचं नॅचरली आहे तेवढ्या कंडिशनमध्ये येऊ शकतं। आणि जर तुम्हाला त्यावरती काही आणखी उपाययोजना करायची असतील तर काही नॅचरल, शरीरावरती कसल्याही प्रकारचे साईड इफेक्ट न करणारे ते जर तुम्ही वापरले, त्याची व्यवस्थित मसाज जर केली तरीसुद्धा त्याच्या त्या डॅमेज झालेल्या नसा त्या व्यवस्थित होऊ शकतात, असा सुद्धा काही तज्ज्ञांचं मत आहे। त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी त्या भागातली
चरबी कमी करण्यासाठी आपल्याला नितांत प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यासाठी त्या प्रकारचा आहार, त्या प्रकारची मानसिकता, त्या प्रकारची लाईफस्टाईल ह्या अनेक गोष्टी तुम्ही जर योग्य प्रकारे जर फॉलो जर केल्या तर तुमचा आकार नैसर्गिकरित्या जेवढा आहे तेवढा दिसू शकतो. तर जर तुम्ही जर खूपच चांगल्या प्रकारे काम जर केलं तर तुमच्या दृष्टीने तुमचं लिंग हे नॅचरली तुम्हाला थोडं मोठं दिसू शकते. त्यासाठी तुम्हाला बाहेर जे तुम्ही बघत आहात ते पूर्णपणे बंद करायचं आहे. आशा करतो की ही वैज्ञानिक माहिती आपणास आवडली असेल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी आपला मनापासून खूप खूप आभारी आहे. आपल्या आरोग्याची कामना करतो. धन्यवाद.